मेघराज राजे भोसलेंची अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळावर एका हाती सत्ता, समर्थ पॅनलचे सर्व उमेदवार विजयी, वर्षा उसगावकरांना पराभवाचा धक्का. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत माजी अध्यक्ष मेघराज राजे भोसले यांच्या समर्थ पॅनलची सर्व 14ही उमेदवार विजयी झालेले आहेत. बिनविरोध निवड झालेल्या तीनपैकी 2 जणांनी समर्थ पॅनलला पाठिंबा दिला आहे. मेघराज राजे भोसलेंची अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळावर एका हाती सत्ता आली असून वर्षा उसगावकर यांना पराभवाचा धक्का बसलेला आहे. आणि या निवडणुकीत अभिनेते विजय पाटकर विरुद्ध निर्माते मेघराज राजे भोसले यांच्या पॅनलमध्ये चुरस रंगली. 17 जागांपैकी 3 जागा बिनविरोध निवडून आल्या. 14 जागांसाठी 45 उमेदवार रिंगणामध्ये होते. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची निवडणूक तब्बल 9 वर्षांनी झाली. राज्यातील 5 ठिकाणी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीचे मतदान झाले होते. या निवडणुकीमध्ये केवळ 50% मतदान झाले होते. कोल्हापूर, पुणे, मुंबई, सोलापूर, नाशिक या ठिकाणी मतदान पार पडले आणि या मतदानामध्ये मुंबईत सर्वात कमी प्रतिसाद मिळाला. राजकीय हस्तक्षेपाने ही निवडणूक प्रचंड चर्चेची बनली होती. दरम्यान अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीचा निकाल असतानाच लिंबू फिरवण्याचा प्रकार मतमोजणी केंद्राच्या ठिकाणी दिसून आला. मतमोजणी हॉलबाहेर 3 लिंबू आणि अंगारा ठेवल्याचं पाहायला मिळालं. ब्युरो रिपोर्ट, SVN मराठी, मुंबई.